वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ युरिन आणि वॉटर रिॲब्सॉर्प्शन जे आहे हे कोणत्या हॉर्मोन्समुळं किंवा कोणत्या घटकांमुळे होत असते हा भाग आपण पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मिक्चुरेशन आणि युरिनरी ट्रॅक्टचे डिसीजेस हा भाग पाहणार आहोत. मिक्चुरेशन. Average capacity of urinary bladder is 700 ml. युरिनरी ब्लॅडर जे आहे याची ॲव्हरेज कॅपॅसिटी ही 700 ml एवढी असते. युरिनरी ब्लॅडर इज ऑलमोस्ट हाफ फील्ड. स्ट्रेच रिसेप्टार्स इन युरिनरी ब्लॅडर ट्रान्समिट द इम्पल्स टू स्पायनल कॉर्ड. युरिनरी ब्लॅडरमध्ये जी काही मसल आहे, डेट्रुझर मसल, तर या मसल्ससोबतच त्या ठिकाणी स्ट्रेच रिसेप्टार्स असतात आणि हे स्ट्रेच रिसेप्टार्स जेव्हा ब्लॅडर हे अर्ध्याच्या वर भरल्या जाते तेव्हा हे स्ट्रेच रिसेप्टार्स यांना स्टिम्युलेशन मिळते, कारण जे एम्प्टी असणारं युरिनरी ब्लॅडर त्यामध्ये युरिन जमा झाल्यामुळं स्ट्रेच होते आणि त्यामुळे हे रिसेप्टार्ससुद्धा स्टिम्युलेट होतात अँड दे ट्रान्समिट इम्पल्स टू स्पायनल कॉर्ड. आणि स्ट्रेच रिसेप्टार स्टिम्युलेट झाल्यामुळं ही संवेदना ते स्पायनल कॉर्डपर्यंत पोहोचवतात. दिस इनिशिएट कॉन्शियस डिझायर टू एक्सपेल द युरिन. आणि यामुळं युरिन बाहेर टाकण्याची इच्छा ही व्यक्त होते. देन मिक्चुरेशन रिफ्लेक्स सेंटर ऑफ स्पायनल कॉर्ड ट्रान्समिट द इम्पल्स टू द वॉल ऑफ युरिनरी ब्लॅडर अँड इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर. आता हा जो मिक्चुरेशन रिफ्लेक्स सेंटर आहे स्पायनल कॉर्डमध्ये, ते या ठिकाणी संवेदना पोहोचल्यामुळं ते वापस दुसरी इम्पल्स हे युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा यामध्ये जे 2 स्पिंक्टर असतात त्यापैकी जे इंटरनल स्पिंक्टर आहे तर त्यांच्याकडे मेसेज पाठवतात. ब्लॅडर मसल कॉन्ट्रॅक्ट अँड मसल्स ऑफ इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर रिलॅक्स. आणि स्पायनल कॉर्डकडून रिफ्लेक्स किंवा संवेदना आल्यामुळं होते काय, तर ब्लॅडरची जी मसल आहे ही कॉन्ट्रॅक्ट होते, आकुंचन पावते आणि त्याच वेळेला इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर जे आहेत हे रिलॅक्स होतात. देन एक्सटर्नल स्पिंक्टर रिसीव इम्पल्स फ्रॉम कॉन्शियस सेंटर ऑफ ब्रेन अँड रिलॅक्स. आता जे इंटरनल स्पिंक्टर आहे ते रिलॅक्स होत आहे, परंतु जे एक्सटर्नल बाहेरच्या बाजूनी असणारं युरेथ्राचे जे स्पिंक्टर आहे हे आत्ताच रिलॅक्स होत नाही. जेव्हा ते कॉन्शियस सेंटर ऑफ ब्रेनकडून जे काही सेंटर आहे त्याकडून जेव्हा इम्पल्स येतात त्याच वेळेला ते रिलॅक्स होते, कारण मिक्चुरेशन ही व्हॉल्युंटरी प्रोसेस आहे. आपल्या इच्छेवर आपण तिला नियंत्रित करू शकतो. दिस लीड्स टू इलिमिनेशन ऑफ युरिन फ्रॉम ब्लॅडर. आणि एकदा का एक्सटर्नल स्पिंक्टरसुद्धा रिलॅक्स झाले तर त्यावेळेस ब्लॅडरमध्ये असणारी जी काही युरिन आहे ही ब्लॅडरच्या बाहेर युरेथ्राद्वारे टाकल्या जाते आणि ही युरिन बाहेर टाकण्याच्या प्रोसिजरला मिक्चुरेशन असं म्हणतात. द ॲक्ट टू एक्सपेल द युरिन आउट ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज मिक्चुरेशन. तर या ठिकाणी आपण पाहूत, बघा ब्लॅडर फुल भरलेला आहे, त्यानंतर स्ट्रेच रिसेप्टार स्टिम्युलेट झालेत आणि ते बघा ग्रीन कलरची जी काही सॅक्रल स्पायनल भाग आहे त्या ठिकाणी इम्पल्स पाठवल्या चालले. त्या ठिकाणाहून आता हा जो निळा रिजन आहे ब्ल्यू, तिकडनं इम्पल्स यायला लागलेत, ज्यामुळे जी डेट्रुझर मसल आहे ती कॉन्ट्रॅक्ट होईल आणि इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर हे रिलॅक्स होतात. बघा स्पायनल कॉर्डकडे जे काही स्पिंक्टरला रिफ्लेक्स आलेले होते, एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर्स आहेत, यांचं पॉन्टाईन मिक्चुरेशन सेंटर आहे. आणि जेव्हा त्या सेंटरकडून एक्सटर्नल स्पिंक्टरला स्टिम्युलेशन, बघा एक्सटर्नल कॉन्शियस सेंटर ऑफ ब्रेनकडे स्टिम्युलेशन चाललेलं आहे. आता त्या ठिकाणाहून इम्पल्स येतात आणि ते एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला स्टिम्युलेशन देतात, त्यामुळे ते सुद्धा रिलॅक्स होतात आणि युरिन जे आहे ही आतलं आणि बाहेरचं असे दोन्ही स्पिंक्टर्स
रिलॅक्स झाल्यामुळं ॲक्ट ऑफ मिक्च्युरेशन युरिन ही बाहेर टाकल्या जाते. देन रोल ऑफ अदर ऑर्गन्स इन एक्सक्रिशन. आपण आत्तापर्यंत किडनी हा महत्त्वाचा अवयव पाहत होतो की जे नायट्रोजेनियस वेस्ट किंवा शरीरात तयार होणारे वेस्ट बाहेर टाकण्यासाठी मदत करणारा ऑर्गन आहे. परंतु याशिवाय शरीरामध्ये आणखी जसं स्किन आणि लंग्स हे अवयवसुद्धा वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतात. पहिल्यांदा पाहू स्किन. स्किन ऑफ मेनी ऑर्गॅनिझम इज थिन अँड परमिएबल. थिन पातळ आहे आणि परमिएबल म्हणजे ती काही घटकांना बाहेर जाऊ देते. इट हेल्प इन डिफ्युजन ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स लाईक अमोनिया. ह्याच्याद्वारे अमोनिया जो आहे हा बाहेर टाकला जातो. बट इन ह्युमन स्किन इज थिक अँड इम्परमिएबल. आता अमोनिया बाहेर टाकण्यासाठी स्किनचा वापर करणारे म्हणलं तर कोण आहेत? ॲक्वॅटिक जे काही अमोनोटेलिक ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये आपण पाहू शकतो. परंतु ह्युमनमध्ये स्किन ही थिक आहे, इम्परमिएबल आहे, जाड आहे आणि कोणत्याही घटकांना ती बाहेर जाऊ देत नाही. इट शो प्रेझेन्स ऑफ 2 टाईप्स ऑफ ग्लँड्स. स्किनवर 2 प्रकारच्या ग्लँड्स आपल्याला पाहायला मिळतात, ग्रंथी पाहायला मिळतात. स्वेट ग्लँड्स अँड सिबॅसियस ग्लँड. स्वेट ग्लँड्स ज्यांना आपण घर्मग्रंथी किंवा घाम बाहेर टाकणाऱ्या ग्रंथी असं म्हणतो. दीज आर डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर स्किन. पूर्ण स्किनभर पसरलेल्या असतात. बट दे आर ॲबंडंट इन पाम अँड फेशियल रिजन. स्वेट ग्लँडची संख्या ही ॲबंडंट म्हणजे जास्त प्रमाणात. पाम हाताचा तळवा आणि चेहरा या भागामध्ये स्वेट ग्लँडचं प्रमाण शरीराच्या इतर ग्लँडच्या तुलनेने जास्त असते. दीज आर सिम्पल अनब्रांच्ड coiled tubular glands that open on the surface of skin through an opening called as sweat pore. आणि बाहेरच्या बाजूला एका छिद्राद्वारे ते उघडतात ज्याला स्वेट पोर असं म्हणतात. पोर म्हणजे छिद्र, घाम बाहेर पडण्यासाठी असणारं छिद्र. फंक्शन ऑफ स्वेट बघूत काय महत्त्व आहे. थर्मो रेग्युलेशन. घाम बाहेर पडणं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडीचं टेम्परेचर नियंत्रित करण्यासाठी त्याचा महत्त्वाचा रोल आहे. थर्मो रेग्युलेशन टू मेंटेन द बॉडी टेम्परेचर. अँड स्वीट एक्सक्रीट सबस्टन्सेस लाईक वॉटर, सोडियम क्लोराईड, ॲसिटिक ॲसिड आणि युरिया. या स्वेटसोबत काय आहे? वॉटर आहे, सोडियम क्लोराईड आहे, थोड्या प्रमाणात ॲसिटिक ॲसिड आहे आणि थोड्या प्रमाणातला युरिया हा या स्वेटद्वारे शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी मदत होते. दुसरी ग्लँड आहे सिबॅसियस ग्लँड. दीज आर प्रेझेंट ॲट द नेक ऑफ हेअर फॉलिकल. जे स्किनवर असणारे हेअर फॉलिकल्स आहेत त्यांच्या नेक रिजनमध्ये सिबॅसियस ग्लँड पाहायला मिळतात. दे सिक्रेट ऑइली सबस्टन्स कॉल्ड ॲज सिबम. याच्याद्वारे तयार होणारा जो चिकट स्त्राव आहे त्याला सिबम असं म्हणतात. त्याचं फंक्शन, इट फॉर्म्स अ लुब्रिकेटिंग लेअर ऑन द स्किन दॅट मेक्स इट सॉफ्टर. सिबम हा ऑइली घटक आहे आणि हा जी काही स्किन आहे त्यावर स्किनला सॉफ्ट करणे आणि लुब्रिकेशन, जे काही घर्षणाने होणारी झीज आहे ती थांबवण्यासाठी लुब्रिकेशन म्हणून तो काम करतो. इट प्रोटेक्ट स्किन फ्रॉम इन्फेक्शन अँड इंजुरी. ज्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आणि वेगवेगळ्या आघातांपासून ते स्किनचं प्रोटेक्शन करत असते. दॅट इज सिबॅसियस ग्लँड. दुसरा ऑर्गन आहे लंग्स. लंग्स आर रेस्पिरेटरी ऑर्गन. महत्त्वाचं लंग्सचं काय काम आहे? रेस्पिरेशन करणं हे काम आहे. दे हेल्प इन एक्सक्रिशन ऑफ volatile substances like carbon dioxide and water vapors that are produced during cellular respiration. सेल्युलर रेस्पिरेशन, सेलच्या ठिकाणी होणारं जे रेस्पिरेशन आहे त्यामध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साईड आणि व्हेपर फॉर्ममधलं वॉटर हे 2 घटक लंग्सद्वारे बाहेर टाकल्या जातात. दे अल्सो एक्सक्रीट वोलाटाईल सबस्टन्स. आता लंग्स जे आहेत यामधून बाहेर पडणारं जे वेस्ट मटेरियल हे कसं असलं पाहिजे? उडनशील वोलाटाईल घटक असले पाहिजेत. दॅट आर प्रेझेंट इन स्पायसेस अँड अदर फूड स्टफ. यामधलंही जे काही वोलाटाईल घटक आहेत हे लंग्सद्वारे बाहेर टाकण्यासाठी मदत होत असते. अशा पद्धतीने अदर एक्सक्रेटरी ऑर्गन्समध्ये स्किन आणि लंग्स हे येतात. त्यानंतर पाहू तर डिसऑर्डर्स अँड डिसीजेस. आतापर्यंत आपण नॉर्मल ॲनाटॉमी किंवा काय स्ट्रक्चर आहेत ते पाहिलं. त्यानंतर युरिन फॉर्मेशन कसं होतं ते पाहिलं. कंपोजिशन ऑफ युरिन, वॉटर रिॲब्सॉर्प्शन हे कशा पद्धतीने होतं आहे किंवा
कॉन्सन्ट्रेशन मेकॅनिझम काय आहे इतके भाग आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण पाहूत अप्लाइड भाग दॅट आर डिसऑर्डर्स अँड डिसीजेस. तर युरिनरी सिस्टीम या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या पद्धतीच्या डिसऑर्डर किंवा डिसीजेस हे पाहायला मिळतात. पहिली कंडिशन आहे अल्बुमिन युरिया. ॲपिअरन्स ऑफ अल्बुमिन इन युरिन इज कॉल्ड ॲज अल्बुमिन युरिया. नॉर्मल जी युरिन आहे यामध्ये अल्बुमिन हा घटक अब्सेंट असतो, कारण जी अल्ट्राफिल्ट्रेशनची मेथड आहे त्यामध्येच हा घटक ट्रॅप केला जातो. परंतु काही कारणामुळं जेव्हा हा घटक अडवला जाऊ शकत नाही तेव्हा तो युरिनमध्ये आपल्याला प्रेझेंट पाहायला मिळतो. ॲपिअरन्स ऑफ अल्बुमिन इन युरिन इज कॉल्ड ॲज अल्बुमिन युरिया. आता त्याचे काय कारणं आहेत? इंजुरी टू एंडोथेलियल कॅप्सुलार मेम्ब्रेन. जी कॅप्सूल आहे, बॉमन्स कॅप्सूल आहे, त्याचं जे एंडोथेलियम आहे तर या ठिकाणी काहीतरी इंजुरी होणे, दॅट मे बी ड्यू टू ब्लड प्रेशर किंवा इरिटेशन ऑफ किडनी सेल्स बाय टॉक्सिक ऑर हेवी मटेरियल. काही टॉक्सिनमुळं म्हणजे विषारी घटकांमुळं किंवा हेवी मेटल्समुळं कॅप्सुलार मेम्ब्रेन ही डॅमेज होते आणि त्या ठिकाणी फिल्ट्रेशनचं जे काही होणारं काम आहे हे काही कारणास्तव प्रॉपर होणार नाही आणि त्यामुळं युरिनमध्ये आपल्याला अल्बुमिन हा घटक पाहायला मिळतो. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे कीटोन युरिया. दॅट ॲपिअरन्स ऑफ कीटोन बॉडीज इन युरिन इज कॉल्ड ॲज कीटोन युरिया. कीटोन बॉडीज ह्या युरिनमध्ये प्रेझेंट असणं या कंडिशनला कीटोन युरिया असं म्हणतात. कॉजेस डायबिटीज मेलिटस, याला आपण शुगर असं म्हणतो. तर ही जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त अधिक असते तेव्हा युरिनमध्ये कीटोन बॉडीज ह्या पाहायला मिळतात. स्टार्वेशन, उपासमार होणे किंवा टू लिटिल कार्बोहायड्रेट्स इन डाएट, जेवणामध्ये किंवा डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असणं या कारणांमुळं कीटोन युरिया हे लक्षण पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ ल्युकोसाइड्स इन युरिन, इट इंडिकेट्स इन्फेक्शन ऑफ किडनी अँड अदर युरिनरी ऑर्गन्स. किडनी किंवा इतर युरिनरी ऑर्गन्सच्या ठिकाणी जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळेस युरिनमध्ये आपल्याला ल्युकोसाइड्स म्हणजे WBCs ह्या पाहायला मिळतात. त्यानंतर जो कॉमनली आढळणारा डिसीज आहे दॅट इज किडनी स्टोन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिनल कॅल्क्युलाय. किडनी स्टोनला दुसरं नाव काय आहे? रिनल कॅल्क्युलाय. दे मे बी फॉर्म्ड इन एनी पार्ट ऑफ युरिनरी ट्रॅक. हा युरिनरी ट्रॅकच्या कोणत्याही भागामध्ये होऊ शकतो. किडनी, युरेटर किंवा ब्लॅडर. फ्रॉम किडनी ट्युब्युल्स टू एक्सटर्नल ओपनिंग. किडनीच्या ज्या ट्युब्युल्स आहेत त्यामध्येही होऊ शकतो किंवा एक्सटर्नल जे काही ओपनिंग आहे युरेथ्रापर्यंतची तर त्या ठिकाणापर्यंत हा सगळ्याच ऑर्गनमध्ये होऊ शकतो. ब्लॅडरमध्ये, युरेटरमध्ये किडनी स्टोन हा होऊ शकतो. देर आर 4 टाईप्स ऑफ कॅल्क्युलाय. पहिलं आहे कॅल्शियम स्टोन्स, स्ट्रुवाइट स्टोन्स, युरिक ॲसिड स्टोन्स अँड सिस्टाईन स्टोन्स. असे 4 प्रकारचे रिनल कॅल्क्युलाय हे आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला बघू कॅल्शियम स्टोन्स. दे आर युजली ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट और कॅल्शियम फॉस्फेट स्टोन. हे कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे असू शकतात. त्यानंतर स्ट्रुवाइट स्टोन. These are formed in response to bacterial infection caused by urea splitting bacteria. जर युरिया स्प्लिट करणाऱ्या बॅक्टेरियांमुळं काही जर इन्फेक्शन झालेलं आहे युरिनरी सिस्टीममध्ये तर ह्या इन्फेक्शनमुळं स्ट्रुवाइट स्टोन हे होत असतात. दे ग्रो क्विकली अँड बिकम लार्ज. यांचा आकार हा कमी काळात जास्त मोठा होतो, सहज वाढणारे आहेत. देन युरिक ॲसिड स्टोन. In people who don't drink enough water or consume high protein diet, they can suffer from this type of stones. जे लोक पाणी कमी पितात आणि त्यांच्या आहारामध्ये डाएटचं प्रमाण हे प्रोटीनचं प्रमाण हे तुलनेनं जास्त आहे अशा लोकांमध्ये युरिक ॲसिड मेटाबॉलिझममध्ये अडचण येऊन त्या ठिकाणी या प्रकारचे स्टोन्स हे तयार होऊ शकतात. त्यानंतर सिस्टाईन स्टोन्स. It is genetic disorder that causes kidney to excrete much of certain amino acids. हा एक प्रकारचा जेनेटिक प्रकारचा स्टोन पाहायला मिळतो की यामध्ये किडनी जी आहे ही काही अमायनो ॲसिड्स जे आहेत यांचं
शरीराच्या बाहेर एक्सक्रिशन करू शकत नाही आणि त्यामुळे हे घटक साचून राहतात आणि त्यापासून तयार होणारा जो स्टोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टाईन स्टोन. तर ह्यांचे जे सिम्पटम्स आहेत, इंटरमिडिएट पेन बिलो रिब केज इन बॅक अँड साईडवेज. यामध्ये इंटरमिटंट म्हणजे एकसारखं दुखणं नसते, थोड्या थोड्या अंतरानंतर बॅक रिजनला रिब केजच्या खाली आणि साईडला वेदना असतात. देन हेझी ब्राउनिश किंवा रेडिश युरिन ही क्लिअर नसते, ट्रान्सपरंट नसते, रेडिश ब्राऊन कलरची पाहायला मिळते. देन फ्रिक्वेंट अर्ज टू पास युरिन, थोड्या थोड्या वेळानंतर युरिन किंवा मिक्च्युरेशनला जावंसं वाटतं, कारण ब्लॅडरच्या अडथळ्यामुळं कंप्लीट ब्लॅडर हे रिकामं होत नाही. देन पेन ड्युरिंग मिक्च्युरेशन, तर काही रिनल कॅल्क्युलायमध्ये मिक्च्युरेशन ॲक्ट करताना वेदना होणे हे लक्षण पाहायला मिळते. डायग्नोसिस कशा पद्धतीने डायग्नोस केलं जातं आहे? युरिक ॲसिड कंटेंट ऑफ ब्लड, कलर ऑफ युरिन, किडनीचे एक्सरे, किडनीची सोनोग्राफी. दीज आर द डिफरंट डायग्नोस्टिक टेस्ट दॅट आर प्रिस्क्राईब्ड डिपेंडिंग अपॉन सिम्पटम. ज्या पद्धतीचे सिम्पटम्स पाहायला मिळतील त्यानुसार वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन, ब्लड रिपोर्ट किंवा युरिनच्या तपासण्या, याशिवाय एक्सरे आणि सोनोग्राफी यांच्या माध्यमातून आपल्याला रिनल कॅल्क्युलाय हा कुठं आहे हा किंवा आहे का नाही या प्रकारचं डायग्नोसिस म्हणजे निदान, कन्फर्मेशन हे करता येते. तर अशा पद्धतीने आपण काही डिसऑर्डर्स आणि डिसीजेस पाहिलेले आहेत. तर बाकीचा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. टिल देन सॉल्व दिस क्वेश्चन्स अँड थँक्यू.